नमस्कार. ध्रुव फाउंडेशनच्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अर्थशास्त्रामधील एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, ज्याला आपण शाश्वतता या नावाने ओळखतो किंवा शाश्वत विकास या नावाने आपल्याला अभ्यासक्रमामध्ये देण्यात आलेला आहे. या भागाचा जर आपण विचार केला तर राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये आणि राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये याला आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. दोन्ही अभ्यासक्रमामध्ये हा भाग आहे, त्याच्यामुळे आपल्यासाठी हा महत्त्वाचा आहे. आता एवढ्या परीक्षा पुरता म्हणजे साधारणपणे 2022च्या परीक्षांसाठी मुख्य परीक्षेसाठी हा भाग आपल्याला वेगळ्या अर्थानं महत्त्वाचा आहे आणि 2023ची जी मुख्य परीक्षा होणार आहे त्या दृष्टिकोनातून हा भाग आपल्याला वेगळ्या अर्थानं महत्त्वाचा राहणार आहे. तर आपल्याला या वर्षीची जी परीक्षा आहे पूर्व आणि मुख्य परीक्षा त्या दृष्टिकोनातून हा भाग आपण समजावून घेणार आहोत. ह्या भागाचं वैशिष्ट्य असं आहे की हा भाग जर तुम्हाला समजावून घेता आला, या भागामधील संकल्पना जर तुम्हाला व्यवस्थित समजावून घेता आल्या तर सहजपणे आपल्याला या भागावर येणारे प्रश्न सोडवता येतील. तर सुरुवातीला आपण विचार करूयात, विषयाला सुरुवात करूयात शाश्वत विकास. शाश्वत विकास संकल्पना, सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं आपण याला म्हणतो. मग शाश्वत म्हणजे काय ही आपली पहिली व्याख्या असेल. त्यानंतर जो शाश्वत ज्याला आपण सस्टेनेबल म्हणतो या शब्दाची निर्मिती कशी झाली, कोणत्या शब्दापासून झाली, त्याचा अर्थ काय आहे आणि या शाश्वत विकासामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे हे आपण सुरुवातीला समजावून घेऊया. शाश्वत म्हणजे काय? एक अशी अवस्था की जी थोड्या किंवा अनंत काळापर्यंत टिकून राहते, त्याला आपण शाश्वतता असं म्हणतो. पहिल्यांदा मी थोडक्यात व्याख्या सांगितली, आता या व्याख्येची फोड करून सांगणार आहे. मी म्हटलं की शाश्वतता म्हणजे अशी अवस्था असते की जी काही काळापर्यंत, थोड्या किंवा अनंत काळापर्यंत टिकून राहते. मग सस्टेनेबल ज्याला आपण म्हणतो शाश्वतता, तर त्या शब्दाची निर्मिती कशी झाली हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला सस्टेनियर ह्या लॅटिन भाषेतील शब्दाचा विचार करावा लागेल. सस्टेनियर या लॅटिन शब्दाचा आपल्याला विचार करावा लागतो, कारण या सस्टेनियर या लॅटिन शब्दापासून सस्टेनेबल या शब्दाची निर्मिती झालेली आहे. सस्टेनियर म्हणजे काय? एखादी अवस्था चालू ठेवणे, एखादी अवस्था टिकवून ठेवणे, याला आपण सस्टेनियर असं म्हणतो. चालू ठेवणे किंवा टिकवून ठेवणे, एखादी प्रोसेस चालू ठेवणे सातत्यानं किंवा टिकवून ठेवणे, याला सस्टेनियर असं म्हटलं जातं. म्हणजे पहिल्यांदा आपल्या ही गोष्ट लक्षात आली की जे प्रकरण आपण समजावून घेणार आहोत त्याच्यामध्ये शाश्वतता म्हणजे काय? आपण म्हटलं अशी एक अवस्था की जी अनंत काळापर्यंत किंवा थोड्या कालावधीपर्यंत टिकून राहते. त्यानंतर सस्टेनेबल हा जो शब्द आहे त्या शब्दाची निर्मिती सस्टेनियर या शब्दापासून, आणि सस्टेनियर म्हणजे एखादी प्रोसेस चालू ठेवणे किंवा टिकवून ठेवणे. मग ही जी आपण शाश्वत विकासाची संकल्पना समजावून घेणार आहोत, या शाश्वत विकासाच्या संकल्पनेमध्ये नेमकं काय आहे, काय अपेक्षित आहे? आता या ठिकाणी शाश्वत विकास म्हणजे दीर्घकाळ टिकून राहणारा विकास असला पाहिजे. तर मग याच्यामध्ये मानवाचं जे राहणीमान आहे ते राहणीमान सुधारणं आणि मानवी भांडवलाबरोबर नैसर्गिक भांडवलाचं सुद्धा जतन करणं, संरक्षण करणं हे या शाश्वत विकासामध्ये अपेक्षित आहे. शाश्वत विकास या संकल्पनेमध्ये नेमकं काय अपेक्षित आहे? मानवाचं राहणीमान सुधारायचं आहे, पण या मानवाचे राहणीमान सुधारण्याबरोबरच काय करायचं आहे? नैसर्गिक संवर्धन आहे किंवा नैसर्गिक भांडवल आहे त्याचं आपल्याला जतन करायचं आहे. अशा प्रकारे सस्टेनेबल डेव्हलपमेंट या कॉन्सेप्टमध्ये किंवा शाश्वत विकासाच्या संकल्पनेमध्ये हे आपल्याला अपेक्षित आहे. आता हे आपल्या दृष्टिकोनातून आपण सुरुवातीला अर्थ समजावून घेतला की सस्टेनियर म्हणजे काय, शाश्वत विकास संकल्पनेमध्ये नेमकं काय अपेक्षित आहे. मग हीच शाश्वत विकास संकल्पना आपण अर्थतज्ञांच्या माध्यमामधून समजावून घेऊया. पर्यावरणीय कुझनेट वक्ररेषा. हे पहा, पर्यावरणीय कुझनेट वक्ररेषा कर्व असं आपण म्हणतो. कुझनेट हे कोण आहेत? या ठिकाणी तुम्हाला पिक्चर दिसत आहे, अर्थतज्ञ आहेत. काय यांचं वैशिष्ट्य आहे? आर्थिक असमानतेबाबत यांनी कर्व सुचवलेला आहे, हे यांचं वैशिष्ट्य आहे.
काय म्हणतायत कुझनेट तेही आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर त्यांनी सांगितलं की कोणत्याही देशाची जी अर्थव्यवस्था असते त्या अर्थव्यवस्थेमध्ये सुरुवातीला कृषी, त्यानंतर उद्योग आणि त्यानंतर सेवा क्षेत्र, तर अशा प्रकारे विकसित होत असते. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था विकसित होत असताना त्यांनी 3 टप्पे सांगितले. सुरुवातीला कृषी क्षेत्र असेल, त्यानंतर उद्योग क्षेत्र आणि त्याच्यानंतर सेवा क्षेत्र. तर अशा प्रकारे कोणतीही अर्थव्यवस्था या 3 माध्यमामधून विकसित होत असते असं या कुझनेट या अर्थतज्ञांनी सांगितलेलं होतं. आता या ठिकाणी यांनी आणखी असं सांगितलं की ज्यावेळी कृषी अर्थव्यवस्था असेल त्यावेळी काय होतं तर पर्यावरणाचा जास्त ऱ्हास होत नाही. उद्योग अर्थव्यवस्थेमध्ये पर्यावरणाचा जास्त ऱ्हास होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. लक्षात येतं? अर्थव्यवस्थेचे 3 टप्पे सांगितले. 3 टप्प्यामध्ये सांगितलं की कृषी अर्थव्यवस्थेमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास कमी होतो, उद्योग अर्थव्यवस्थेमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणामध्ये होतो असं त्यांनी सांगितलेलं होतं. आता आपण असं म्हटलं की उद्योग अर्थव्यवस्थेमध्ये किंवा औद्योगिक अर्थव्यवस्थेमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास जास्त होतो. बरोबर आहे. वेगवेगळे कारखाने असतील, त्यातून बाहेर पडणारे कार्बन डायऑक्साईड, ग्रीन हाऊस गॅसेस सारखे जे गॅसेस आहेत ह्यांचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणावरती होतं आणि यामुळं पर्यावरण खराब व्हायला लागतं असं त्यांचं मत आहे. म्हणजे थोडक्यात उद्योग अर्थव्यवस्थेमध्ये, औद्योगिक अर्थव्यवस्थेमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचं हे प्रमुख कारण आहे असं त्यांचं मत होतं. पण या ठिकाणी कुझनेट याच्याही पुढे जाऊन सांगतात की त्यांचं मत असं आहे की हा ग्राफ वाढत जायला सुरुवात होतो. पण हा पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचा ग्राफ ज्यावेळी वाढत जातो त्यावेळी एक विकसित समाजाची निर्मिती होते आणि या विकसित समाजामध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण व्हायला सुरुवात होते आणि मग सेवा आधारित अर्थव्यवस्था, सेवा निर्माण होते. लोकांना कळायला लागतं की आता पर्यावरणाचा ऱ्हास रोखायला पाहिजे. मग लोक काय करतील तर मग लोक पर्यावरणाला पूरक असे उद्योग निर्माण करायला सुरुवात करतील. पर्यावरणाचा ऱ्हास कसा आटोक्यात आणता येईल यासाठी चळवळ उभारायला सुरुवात करतील. अशा पद्धतीनं यांनी एक ग्राफ तयार केलेला होता आणि या ठिकाणी आपण जे पिक्चर्स मांडलेले आहेत या पिक्चर्सच्या माध्यमातून हाच ग्राफ समजावून सांगितलेला आहे. म्हणजे आपण जे सुरुवातीला म्हटलं या 3 अवस्थांमध्ये कोणतीही अर्थव्यवस्था असते असं सांगितलं. ज्यावेळेस कृषी अर्थव्यवस्थेच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणताही देश असेल, कृषी अर्थव्यवस्थेच्या टप्प्यात कोणताही देश असेल तर त्यावेळी पर्यावरणाचा ऱ्हास कमी होतो कारण उद्योग कमी प्रमाणामध्ये असतात. दुसरा टप्पा उद्योगांचा येतो. उद्योगधंदे वाढायला सुरुवात होतात. आपण म्हटलं की कार्बन डायऑक्साईड सारखे वायू, अशा प्रकारे गॅसेस, वेगवेगळे उत्सर्जन करणारे गॅसेस, यामुळं काय होतं पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात होतो. सेवा आधारित अर्थव्यवस्थेची निर्मिती झालेली असते उद्योग अर्थव्यवस्थेनंतर. हा ऱ्हास जसा जसा वाढत जातो तसं तसं समाजामध्ये आपण असं म्हटलं की एक विकसित समाजाची निर्मिती होते. या ठिकाणी हे पिक्चर तुम्हाला दिसतं की तो समाज काय विचार करायला लागतो की आपल्या औद्योगिक प्रगती तर आपल्याला साध्य करायचीच आहे, पण औद्योगिक प्रगती साध्य करताना आपल्याला पर्यावरणपूरक उद्योगांची निर्मिती करावी लागणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास आपल्याला रोखता आला पाहिजे. अशा प्रकारे ते विकसित समाज, मग संघटित समाज तयार होईल. संघटित समाज स्वतःवरती बंधनं घालेल आणि हा पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी प्रयत्न करेल. अशा प्रकारे याच्यामुळं काय होईल, सुरुवातीला पर्यावरणाचा ऱ्हास वाढला होता तो आता पर्यावरणाचा ऱ्हास कमी 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 व्हायला सुरुवात होईल आणि त्याच्यामुळं आपल्याला असं म्हणता येईल की कर्व निर्माण जो होतो, सुरुवातीला वाढत होता नंतर कमी झाला, याला कुझनेट्स कर्व असं म्हटलं जातं. लक्षात येतं? म्हणजे थोडक्यात वाढत्या अर्थव्यवस्थेबरोबरच वातावरणाचा ऱ्हास सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो असा आलेख कोणी दर्शवलेला असेल तर असा आलेख कुझनेट या अर्थतज्ञाने दर्शवलेला होता. तर ही संकल्पना आहे आणि ही संकल्पना मला वाटतं तुम्हाला व्यवस्थित समजलेली असेल. या संकल्पनेवरती काही प्रश्नही विचारण्यात आलेले आहेत. आता कोणते प्रश्न विचारण्यात आले आहेत हे पण समजावून घेऊयात. हे पहा, MPSC मेन्स 2017ला प्रश्न आला होता. प्रश्न काय आहे पहा, वाढत्या दरडोई उत्पन्नाबरोबर प्रदूषण आणि वातावरणाचा ऱ्हास सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो असं दर्शवणारा आलेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं मांडला होता.
तर त्याचं आपल्याला सांगता येईल या ठिकाणी ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत पहा. आपल्याला सांगता येईल की कुझनेट्स यांनी हा आलेख मांडलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे पहा, MPSC मेन्स 2015 मेन्समध्येच प्रश्न विचारलेत कुझनेट्स आलेखावरती. आर्थिक विकास आणि पर्यावरण यामधील संबंध दर्शवणाऱ्या प्रमेयाचं नाव काय? आपण काय म्हटलं होतं, अर्थव्यवस्थेचा विकास झाला पाहिजे, पण अर्थव्यवस्थेच्या विकासाबरोबरच पर्यावरणाचं जतन पण करता आलं पाहिजे, पर्यावरणाचा ऱ्हास रोखता आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आर्थिक विकास आणि पर्यावरण यामधील संबंध दर्शवणाऱ्या प्रमेयाचं नाव काय? प्रमेयाचं नाव काय विचारलंय पहा. पर्यावरणीय कुझनेट्स वक्र गृहीता, हे उत्तर तुम्हाला या ठिकाणी सहजपणे समजेल. म्हणजे आपण सुरुवातीला काय केलं तर संकल्पना समजावून घेतली आणि त्या संकल्पनेच्या आधारावर आलेले प्रश्न आपण या ठिकाणी समजावून घेतलेले आहेत. आता आपण रॉबर्ट ॲलेन या अर्थतज्ञाच्या मते आर्थिक विकास म्हणजे काय हे समजावून घेणार आहोत. कुझनेट्सचा वर्क आपण समजावून घेतला या अर्थतज्ञाचा. आता रॉबर्ट ॲलेन, आता या ठिकाणी तुम्हाला उच्च प्रतीचं मानवी जीवन असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी चांगलं जीवन म्हणजे काय हे रॉबर्ट ॲलेन या अर्थतज्ञांनी सांगितलेलं आहे. काय आहे चांगलं जीवन? चांगलं आयुष्य म्हणजे काय हे सांगताना या ठिकाणी रॉबर्ट ॲलेन म्हणतात की मानवी जीवन आणि उच्च प्रतीची परिस्थिती. चांगलं आयुष्य म्हणजे काय तर उच्च प्रतीची परिस्थिती, की चांगलं मानवी जीवन आणि उच्च प्रतीची परिस्थिती, की असा उल्लेख केलेला आहे रॉबर्ट ॲलेन यांनी. आता या ठिकाणी रॉबर्ट ॲलेन यांचा जर विचार केला तर आपल्याला याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे की उच्च प्रतीचं मानवी जीवन, मग काय असलं पाहिजे त्या उच्च प्रतीच्या मानवी जीवनामध्ये? रॉबर्ट ॲलेन यांना नेमकं काय अपेक्षित आहे या उच्च प्रतीच्या मानवी जीवनामध्ये हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यांच्या मते असं आहे की दारिद्र्य नसलं पाहिजे, लोकसंख्या नियंत्रित असली पाहिजे, राहणीमान उच्च असलं पाहिजे. आता हे सगळ्या गोष्टी, सगळे मुद्दे एकमेकांना पूरक आहेत. दारिद्र्य नसलं पाहिजे, लोकसंख्या नियंत्रणामध्ये असली पाहिजे, राहणीमान उच्च असलं पाहिजे. साहजिकच आहे, एखाद्या देशाची लोकसंख्या जर नियंत्रित असेल तर त्याचं राहणीमान उच्च असणार आहे. भारताचा विचार करा. भारताचा जर तुम्ही विचार केला तर आपल्या देशाची लोकसंख्या पाहता आज जगात आपण 5व्या 6व्या क्रमांकावरती आहे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत, पण आपली लोकसंख्या नियंत्रणात नाही आहे. त्याच्यामुळं काय, राहणीमान उच्च प्रतीचं नाही आहे. तशा प्रकारे उच्च प्रतीच्या मानवी जीवनामध्ये ही अट आहे की लोकसंख्या नियंत्रणामध्ये असली पाहिजे, राहणीमान उच्च असलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. याशिवाय काही मूलभूत सुविधा नागरिकांना प्राप्त झाल्या पाहिजेत. मग कोणत्या मूलभूत सुविधा नागरिकांना प्राप्त झाल्या पाहिजेत याचा जर आपण विचार केला तर चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य, अशा प्रकारच्या मूलभूत सुविधा नागरिकांना प्राप्त झाल्या पाहिजेत आणि वाळवंटासारखी परिस्थिती नसली पाहिजे. तर अशा प्रकारे उच्च प्रतीचे मानवी जीवन याच्यामध्ये, या संकल्पनेमध्ये रॉबर्ट ॲलेन यांनी व्यक्त केलेले हे मुद्दे आहेत. लक्षात येत आहे? उच्च प्रतीचं मानवी जीवन म्हणजे काय? मी थोडक्यात पुन्हा एकदा सांगेल की दारिद्र्य नसलं पाहिजे, लोकसंख्या नियंत्रणामध्ये असली पाहिजे, राहणीमान उच्च असलं पाहिजे, चांगल्या मूलभूत सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे, चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य त्यांना प्राप्त झालं पाहिजे, वाळवंटासारखी परिस्थिती नसली पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपण जर विचार केला तर शाश्वत म्हणजे काय यालाच अनुसरून तर आपल्याला सांगता येईल की अशा वातावरणामध्ये, म्हणजे कोणत्यात मोकळ्या वातावरणामध्ये, स्वच्छ वातावरणामध्ये आणि निसर्गाला पूरक अशा वातावरणामध्ये ज्यावेळेस आपल्याला जगता येईल त्याला आपल्याला चांगलं आयुष्य आणि उच्च प्रतीचं मानवी जीवन असं म्हणता येईल. यालाच आपण शाश्वत असं म्हणतो, सस्टेनेबल असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात रॉबर्ट ॲलेन यांनी सांगितलं शाश्वतता म्हणजे चांगलं आयुष्य असलं पाहिजे, म्हणजेच उच्च प्रतीचं मानवी जीवन आणि उच्च प्रतीची परिस्थिती असली पाहिजे. रॉबर्ट ॲलेन यांच्या बाबतीमध्ये आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न पण विचारण्यात आलेला आहे, त्याच्यामुळं यांची कॉन्सेप्ट काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, थोडक्यात रॉबर्ट ॲलेन यांनी कशाविषयी बोललेले आहेत? मानवी गरजांविषयी बोललेले आहेत. या सगळ्या मानवाच्या गरजा आहेत. आपण जे म्हणते उच्च प्रतीचं मानवी जीवन हे काय आहे? मानवाची गरज आहे. तर मानवाच्या गरजांविषयी या रॉबर्ट ॲलेन यांनी आपली
व्याख्या सांगितलेली आहे आणि शाश्वतता म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. मग त्याचे अर्थ आपण समजावून घ्यायचे. रॉबर्ट ॲलन हे IUCN याच्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये सहभागी असणारे अनेक प्रकल्पांमध्ये प्रमुख होते. तर अशा प्रकारे यांचं महत्त्व आहे आणि यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की शाश्वतता म्हणजे काय, तर चांगलं आयुष्य आणि उच्च प्रतीचं मानवी जीवन याला ते शाश्वतता असं म्हणतात. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मग एक ठिकाणी आपण हे पण समजावून घेतलं की उच्च प्रतीचं मानवी जीवन म्हणजे काय असलं पाहिजे. तर याच्यावरती एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आत्ता ज्या संकल्पना आपण समजावून घेतल्या त्याच्यावरती काय प्रश्न विचारण्यात आलेला आहे ते आपण समजावून घ्या. शाश्वत विकासाची पुढील व्याख्या कोणी केली? MPSC मेन्स 2013. शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो मानवी गरजांचे समाधान चिरकाल टिकवणे आणि मानवी जीवनाचा दर्जा सुधारणे हे साध्य करणे आहे. आता तुम्हाला सांगता येईल, आपण उल्लेख केला होता की रॉबर्ट ॲलन यांनी ही व्याख्या केलेली आहे की मानवी गरजांच्या विषयी त्यांनी सांगितलेले आहे की मानवी गरजा म्हणजे चांगले जीवन, शाश्वतता असली पाहिजे आणि या ठिकाणी चांगल्या जीवनाबरोबर उच्च प्रतीची मानवी जीवन आणि उच्च प्रतीची परिस्थिती सुद्धा त्याच्यामध्ये असली पाहिजे. उच्च प्रतीच्या मानवी जीवनामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं होतं वेगवेगळ्या गोष्टींविषयी, दारिद्र्याविषयी सांगितलं होतं. दारिद्र्य, लोकसंख्या, दारिद्र्य, लोकसंख्या, आणखी आपल्याला काय सांगता येईल, राहणीमान कसं असलं पाहिजे म्हणून सांगितलं होतं. राहणीमान, मूलभूत सुविधा, मूलभूत सुविधा, उच्च प्रतीचं मानवी जीवन म्हणजे काय तर हे, आणि वाळवंटासारखी परिस्थिती नसली पाहिजे, वाळवंट याविषयी. तर अशा प्रकारे हे मुद्दे त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला होता. तर या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सांगता येईल की मानवी गरजा कशा असल्या पाहिजे. दारिद्र्य नसलं पाहिजे, लोकसंख्या नियंत्रणात असली पाहिजे, राहणीमान उच्च प्रतीचं असलं पाहिजे, मूलभूत सुविधा प्राप्त झाल्या पाहिजेत, चांगलं जीव, आपण म्हटलं की चांगलं आरोग्य, चांगलं जीवन, चांगलं शिक्षण त्यांना प्राप्त झालं पाहिजे आणि वाळवंटासारखी परिस्थिती नसली पाहिजे. अशा प्रकारे मानवी गरजांविषयी रॉबर्ट ॲलन यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे थोडक्यात आपण याची एक व्याख्या पण केलेली होती की मोकळ्या वातावरणामध्ये, स्वच्छ वातावरणामध्ये, निसर्गाला पूरक असणाऱ्या वातावरणामध्ये ज्यावेळी आपल्याला जगता येईल त्याला आपण चांगलं आयुष्य किंवा शाश्वतता असं म्हणता येईल, असं या रॉबर्ट ॲलन यांनी सांगितलेलं होतं. आणि याच्यावरतीच हा प्रश्न होता की शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो मानवी गरजांचे समाधान चिरकाल टिकवणे आणि मानवी जीवनाचा दर्जा सुधारणे हे साध्य करणं होय. तर रॉबर्ट ॲलन हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता आपण हर्मन डाली या अर्थतज्ञाच्या मते आर्थिक विकास म्हणजे काय हे समजावून घेणार आहोत. यानंतर हर्मन डॅली या अर्थतज्ञाची आपण शाश्वततेची व्याख्या समजावून घेऊया. हर्मन डॅली या अर्थतज्ञानं शाश्वततेच्या 3 कसोट्या सांगितल्या. पहिल्यांदा लक्षात काय ठेवायचं, 3 कसोट्या, शाश्वततेच्या 3 कसोट्या. या 3 कसोट्या कशाशी संबंधित आहेत? आपण या ठिकाणी जे दर्शवलेलं आहे, पुनर्निर्मिती ऊर्जा स्त्रोत, पुनर्निर्मितीक्षम पर्याय कसे असले पाहिजेत आणि प्रदूषणाचा वेग कसा असला पाहिजे याच्याविषयी हर्मन डॅली यांनी 3 कसोट्या समजावून सांगितलेल्या आहेत. पहिली, पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्त्रोत असं आपण म्हणतोय. आता या ठिकाणी पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्त्रोत कसे असले पाहिजेत? पहिल्या कसोटीमध्ये हर्मन डॅली म्हणतात ऊर्जेचा जेवढा वापर होतोय त्याच्यापेक्षा पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्त्रोत हे जास्त असले पाहिजे, त्याच्या निर्मितीचा वेग जास्त असला पाहिजे. लक्षात येतात? पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्त्रोत कसे असावेत हे पहिल्या कसोटीमध्ये हर्मन डॅली यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की ऊर्जेचा जेवढा आपण वापर करतोय त्यापेक्षा पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्त्रोतांच्या निर्मितीचा वेग हा जास्त असला पाहिजे. निर्मितीचा वेग जास्त, आपण असं म्हणूयात या ठिकाणी, म्हणजे आणखी स्पष्टता येईल. निर्मितीचा वेग जास्त कसा? वापरापेक्षा.
वापरापेक्षा, आपण जो वापर करतो त्याच्यापेक्षा पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्त्रोत यांच्या निर्मितीचा वेग जास्त असला पाहिजे. दुसरं पहा, पुनर्निर्मितीक्षम पर्याय कसे असले पाहिजेत. आता या ठिकाणी पुनर्निर्मितीक्षम पर्यायांचा विकास जेवढा होतोय त्या विकासाचा वेग वापरापेक्षा जास्त असला पाहिजे. पुनर्निर्मितीक्षम पर्यायांचा विकासाचा वेग कसा असला पाहिजे पहा, पर्याय विकासाचा वेग आपण असं म्हणूयात, म्हणजे आणखी चांगल्या प्रकारे समजेल. विकासाचा वेग हा कशापेक्षा जास्त असला पाहिजे, त्याच्या वापरापेक्षा जास्त, वापरापेक्षा जास्त ही दुसरी कसोटी त्यांनी सांगितले. आणि प्रदूषणाचा वेग कसा असला पाहिजे, तर पर्यावरणाचा जेवढा ऱ्हास होतोय, पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा प्रदूषणाचा वेग हा कमी असावा, ही तिसरी कसोटी त्यांनी सांगितली. तर अशा प्रकारे 3 कसोट्या हर्मन डॅली यांनी सांगितल्या. लगेच लक्षात येईल, हर्मन डॅली यांनी 3 कसोट्या सांगितल्या आणि शाश्वततेच्या 3 कसोट्या असं त्याला म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचे. कोणत्या? ऊर्जेच्या वापराचा, जेवढा आपण ऊर्जेचा वापर करतो त्याच्यापेक्षा पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्त्रोतांच्या निर्मितीचा वेग जास्त असला पाहिजे. पुनर्निर्मितीक्षम पर्याय कसे असले पाहिजेत, वापरापेक्षा या पुनर्निर्मितीक्षम पर्यायांच्या विकासाचा वेग जास्त असला पाहिजे. जेवढा आपण वापर करतो त्याच्यापेक्षा पुनर्निर्मितीक्षम जे पर्याय उपलब्ध आहेत त्याच्या विकासाचा वेग जास्त असला पाहिजे. आणि प्रदूषणाच्या वेगाच्या बाबतीत तिसऱ्या कसोटीमध्ये हर्मन डॅली म्हणतात की पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा प्रदूषणाचा वेग हा कमी असला पाहिजे. तर ह्या 3 कसोट्या आहेत, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण एडवर्ड बार्बियर या अर्थतज्ञाच्या मते आर्थिक विकास म्हणजे काय हे समजावून घेणार आहोत. यानंतरचे अर्थतज्ञ आहेत एडवर्ड बार्बियर. आता एडवर्ड बार्बियर यांच्या बाबतीमध्ये आपल्याला काही विचार करायचे आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसतोय, तो एडवर्ड बार्बियर यांचा आहे. एडवर्ड बार्बियर यांचं महत्त्व काय, आपली व्याख्या समजावून सांगण्यासाठी त्यांनी एका वेन आकृतीचा वापर केलेला होतो. ही वेन आकृती आपल्याला या ठिकाणी दिसते. सामाजिक, पर्यावरण आणि आर्थिक, सामाजिक, आर्थिक, पर्यावरण असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता हे आपण वेन आकृती समजावून घेऊयात. त्याच्या अगोदर या एडवर्ड बार्बियर यांच्याबद्दल आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची या ठिकाणी माहिती समजावून घेऊयात. यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे प्राइसिंग नेचर. प्राइसिंग नेचर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे पूर्व परीक्षेला. प्राइसिंग नेचर हे पुस्तक मांडलं. ह्यांचं एक आणखी महत्त्व आहे. शाश्वत विकासाची संकल्पना यांनी मांडली. आपल्याला विचारतील की शाश्वत विकासाची संकल्पना कोणी मांडली. शाश्वत विकासाची संकल्पना मांडली. शाश्वत विकासाची संकल्पना मांडली म्हणजे या ठिकाणी 2 मुद्दे आपल्याला स्पष्ट झाले. आता या ठिकाणी शाश्वत विकासाची संकल्पना मांडताना त्यांनी एक सूत्र मांडलं. ते सूत्र कोणतं, ते हेच सूत्र मांडलेलं आहे या ठिकाणी. सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण विकास. कसा मांडलं सूत्र पहा, कसं असलं पाहिजे शाश्वत विकास, सामाजिक प्लस आर्थिक प्लस पर्यावरणाचा विकास, पर्यावरण विकास. ही त्रिसूत्री असंही म्हणता येईल आपल्याला एडवर्ड बार्बियर यांची. शाश्वत विकास कसा असला पाहिजे, तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण विकास. आणि हे सगळं समजावून सांगण्यासाठी त्यांनी एका वेन आकृतीची मदत घेतली होती. आता या वेन आकृतीची मदत आपण कशी आहे ते समजावून घेणार आहोत आणि त्याच्या माध्यमामधून आपल्याला आणखी स्पष्टता आहे. पहा, सोशल, एन्व्हायरमेंटल, इकॉनॉमी. अशा प्रकारे आपल्याला हे समजावून घ्यायचं. सुरुवातीला आपण सोशलचं समजावून घेऊयात. त्यांनी सांगितलंय की सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी
कोणत्या प्रकारे विकास झाला पाहिजे. सामाजिक विकास करायचा आहे, आर्थिक विकास करायचा आहे. हे पहा, सामाजिक आर्थिक हे या ठिकाणी आपण पाहूयात. सामाजिक आर्थिक विकासासाठी कसा असला पाहिजे हा विकास, तर त्यांनी सांगितलं सुसह्य असला पाहिजे, न्यायपूर्ण विकास असला पाहिजे, समान न्यायपूर्ण. मग पहा, सोशल आणि इकॉनॉमिक कसा असला पाहिजे, या ठिकाणी इक्विटेबल दिसतंय. समान न्यायपूर्ण विकास असला पाहिजे. सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी समान न्यायपूर्ण विकास असला पाहिजे, म्हणजे इक्विटेबल असला पाहिजे. तशा प्रकारे त्यांनी हे आपल्याला जोडलेलं दिसतंय. लक्षात येतं. तशा प्रकारे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की सामाजिक विकास, आता सोशल कसा असला पाहिजे, तर सामाजिक विकास पर्यावरणाच्या विकासाला सुसह्य असला पाहिजे. पहा, कसा असला पाहिजे, बिअरेबल, सुसह्य असला पाहिजे. लक्षात येतं. आणि त्यांनी शेवटी सांगितलं की आर्थिक विकास तेव्हाच होऊ शकेल जेव्हा तो पर्यावरणाला पुनर्निर्मितीक्षम आणि वर्धनक्षम असेल, म्हणजे व्हायबल. हे पहा, अशा प्रकारे आपली संकल्पना समजावून सांगण्यासाठी एडवर्ड बार्बियर यांनी वेन आकृतीचा उपयोग केलेला होता. या आकृतीमध्ये तुम्हाला 3 वर्तुळ दिसत आहेत. 3 वर्तुळामध्ये वरती सोशल, इकडे इकॉनॉमिक आणि इकडे एन्व्हायरमेंटल, म्हणजे सामाजिक आर्थिक पर्यावरणाचा विकास. आणि त्यांनी त्याच्यामध्ये कशी जोडणी केली आहे पहा. सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी काय पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर समान न्यायपूर्ण विकास पाहिजे, म्हणजे इक्विटेबल पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्याला की सामाजिक विकास कसा असला पाहिजे, पर्यावरणाच्या विकासाला सुसह्य असला पाहिजे, म्हणजे बिअरेबल असला पाहिजे. आणि असं केलं म्हणजे काय, आर्थिक विकास कधी होऊ शकेल, तर तो पर्यावरणाला वर्धनक्षम असेल, पुनर्निर्मितीक्षम असेल, म्हणून या ठिकाणी व्हायबल. तशा प्रकारे त्यांनी वेन आकृतीचा उपयोग केलेला आहे. याच्यातून काय निष्कर्ष निघतो याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी एडवर्ड बार्बियर यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आर्थिक विकास हा पर्यावरणाचा ऱ्हास करणारा नसला पाहिजे, म्हणजे पर्यावरणाला पूरक आर्थिक विकास असला पाहिजे. दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला असं म्हणता येईल. आता या ठिकाणी पर्यावरणाला पूरक असला पाहिजे, तो वर्धनक्षम असला पाहिजे, तो पुनर्निर्मितीक्षम असला पाहिजे. तशा प्रकारे हे एडवर्ड बार्बियर यांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती घेता येईल. याच्यावर प्रश्नही कदाचित विचारला जाऊ शकेल. तर हे लक्षामध्ये ठेवायचं की प्राइसिंग नेचर नावाचं पुस्तक लिहिलं, शाश्वत विकासाची संकल्पना मांडली, सामाजिक आर्थिक पर्यावरण विकास, अशा प्रकारे तुम्हाला एक त्रिसूत्री मांडली की विकास कसा असला पाहिजे. आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी वेन आकृतीचा यांनी उपयोग केला. आणि शेवटी त्यातला सार आपण लक्षात घेतला की आर्थिक विकास हा पर्यावरणाचा ऱ्हास करणारा नसला पाहिजे, पर्यावरणाला पूरक असला पाहिजे. आर्थिक विकास पर्यावरणाला संवर्धन करणारा असला पाहिजे, पर्यावरणाचं वर्धनक्षम करणारा असला पाहिजे. तर हे आपण या ठिकाणी समजावून घेतलं. तशा प्रकारे एडवर्ड बार्बियर यांची व्याख्या आपल्याला समजावून घ्यायची. आणि यांची वेन डायग्राम आपल्याला इंटरनेटवर जर तुम्ही गेला तर तुम्हाला या ठिकाणी यांची वेन डायग्राम सुद्धा पाहायला मिळेल. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. आता आपण IUCN याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पहिल्यांदा लक्षात घ्या IUCN काय आहे. या ठिकाणी त्याचा लॉंग फॉर्म आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. इंटरनॅशनल युनियन कन्झर्वेशन नेचर, म्हणजे थोडक्यात आपल्याला इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर असं म्हणता येईल. लक्षात आलं. लॉंग फॉर्म इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन या ठिकाणी दिसतंय पहा, कन्झर्वेशन ऑफ नेचर. तशा प्रकारे याची व्याख्या आहे. याच प्रकारे संबोधलं जातं का, नाही, आणखी एका प्रकारे पण संबोधलं जातं. तर या ठिकाणी तो प्रकार कोणता आहे किंवा कोणत्या प्रकारे आणखी संबोधलं जातं याचा विचार केला तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस. आता फक्त या ठिकाणी आपल्याला अँड लिहावं लागेल आणि नॅचरल रिसोर्सेस, अशा दोन्ही प्रकारे याला ओळखलं जातं. काय उद्देश आहे याचा जर आपण विचार केला तर निसर्गाचं आणि परिस्थितिकीचं जतन करणं. उद्देश निसर्ग
व परिस्थितीचे जतन. तर हा याचा उद्देश आहे. म्हणजे उद्देश कोणता आहे, लॉंग फॉर्म कोणता आहे आपण, आणि यालाच वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन असं सुद्धा म्हणतात, WCU, वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन असं याला म्हटलं जातं. आता या ठिकाणी याचं कार्य महत्त्वाचं आहे आणि आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागणार आहे. त्यासाठी हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे या IUCNच्या बाबतीमध्ये, तर आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी नावाचा शाश्वत विकासाचा एक रिपोर्ट जाहीर केला जातो. कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी, आपण त्याचं नाव लक्षामध्ये ठेवायचं की वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी, वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी. शाश्वत विकासाचा एक अहवाल ज्या नावानं प्रकाशित होतो त्या अहवालाचं नाव आहे वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी, या नावाने ओळखला जातो. लक्षात येतं आपण काय काय म्हणतोय. आता हा अहवाल 1980 पासून सादर करायला सुरुवात झाली आहे. शाश्वत विकासाचा अहवाल कोणत्या नावाने सादर केला जातो असं जर आपल्याला विचारलं तर वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी या नावाने सादर केला जातो. 1980 मध्ये हे सादर करायला सुरुवात झाली. आता हा सादर कोणामार्फत केला जातो हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की 3 अशा संस्था की ज्यांच्या मार्फत सादर केला जातो त्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. याच ठिकाणी घेऊयात आपण IUCN जी आता आपण पाहिली, IUCN मार्फत एक आहे, त्याच्यानंतर UNEP मार्फत आणि WWF मार्फत. UNEP प्लस WWF या ठिकाणी या 3 संस्था आपल्याला लक्षात ठेवायच्या. या 3 संस्थांमार्फत हा वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी हा अहवाल प्रकाशित केला जातो. 1980 पासून हा अहवाल प्रकाशित करायला सुरुवात झालेली आहे. आता या ठिकाणी आपण समजावून घेतलं की IUCN नेमकी काय आहे, त्याचा लॉंग फॉर्म इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर असं आपण म्हटलं. उद्देश निसर्ग आणि परिस्थितीचं जतन करणं. त्याच्यानंतर आपण म्हटलं की याला वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन या नावाने ओळखलं जातं आणि याच्यामार्फत एक शाश्वत विकासाचा अहवाल सादर केला जातो. त्या शाश्वत विकासाच्या अहवालाचं नाव आहे वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी. 1980 पासून हा अहवाल सादर करायला सुरुवात झालेली आहे आणि कोणामार्फत, IUCN, UNEP आणि WWF यांच्यामार्फत सादर केला जातो. आता UNEP म्हणजे काय हे आपण, IUCNचा अर्थ लॉंग फॉर्म इथं आहे. UNEP म्हणजे काय तर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रॅम, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रॅम, तर त्याला आपण UNEP असं म्हणतो. WWF म्हणजे काय, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर असं WWF याचा लॉंग फॉर्म आहे. लक्षात येतं. हा अहवाल वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी हा जो अहवाल आहे तो यांच्या मार्फत सादर केला जातो. 1980 पासून तो सादर केला जातो, हे लक्षामध्ये ठेवायचं. कशा संबंधीचा अहवाल आहे, शाश्वत विकासा संबंधीचा अहवाल आहे. आता विचार करा, हा अहवाल सादर केला जातोय शाश्वत विकासासंबंधीचा, तर या अहवालामध्ये नेमकं काय आहे. या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जर आपल्याला जगाचं जतन करायचं असेल, निसर्गाचं जतन करायचं असेल, त्यांचं संरक्षण करायचं असेल, तर त्या संबंधामध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याविषयी या वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजीमध्ये आपण म्हणतोय की कल्पना मांडण्यात आलेली आहे किंवा स्ट्रॅटेजी मांडण्यात आलेली आहे.
वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी आपण त्याला म्हणतो, आणि 1980 पासून हा अहवाल सादर केला जातो. आता या ठिकाणी याच्यामध्ये काय शाश्वत विकासाची व्याख्या करण्यात आलेली आहे. शाश्वत विकासाची व्याख्या याच्यावरती आपल्याला विचारते की शाश्वत विकासाची व्याख्या कोणत्या अहवालामध्ये करण्यात आली. शाश्वत विकासाची व्याख्या कोणत्या अहवालामध्ये करण्यात आलेली होती. लक्षात येत आहे IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर. काय उद्देश निसर्ग आणि परिस्थितीचं जतन करणं. एक अहवाल सादर केला जातो वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी या नावाने. शाश्वत विकासासंबंधीचा अहवाल आहे IUCN UNEP WWF यांच्या मार्फत सादर केला जातो. 1980 पासून सादर केला जातो. या अहवालामध्ये काय असेल तर जगाचं जतन करायचं असेल, निसर्गाचं जतन करायचं असेल तर त्या संबंधित काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे या अहवालामध्ये सांगण्यात येतं. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण IUCN याबद्दलची माहिती समजावून घेतलेली आहे. आता या अहवालाची वैशिष्ट्य आपण समजावून घेऊया. काय वैशिष्ट्य आहेत या अहवालाची. आपण काय म्हटलं होतं की नैसर्गिक स्रोतांचं जतन करण्याबाबतचा हा अहवाल आहे. 1980 मध्ये पहिला अहवाल सादर झाला. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षामध्ये ठेवायची आहे, ती म्हणजे नैसर्गिक स्रोतांचं जतन करण्याबाबतचा जगातला हा पहिला अहवाल आहे. म्हणजे तुम्हाला जर असं विचारलं की नैसर्गिक स्रोतांचं जतन करण्याबाबतचा जगातला पहिला अहवाल कोणता, तर वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी नावाचा हा अहवाल आहे. या अहवालामध्ये सर्वात प्रथम शाश्वततेची व्याख्या करण्यात आली. आपल्याला विचारतील कोणत्या अहवालामध्ये सर्वात प्रथम शाश्वततेची व्याख्या करण्यात आली. वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी या अहवालामध्ये सर्वात प्रथम शाश्वततेची व्याख्या करण्यात आलेली आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपण जे म्हणतोय की शाश्वतता म्हणजे काय, तर सजीव आणि परिस्थितिकांचा विचार करणं. याचा विचार सर्वात प्रथम या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि ही जर संकल्पना तुम्हाला समजलेली असेल तर आता याच्यावरती काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ते प्रश्न आपण समजावून घेऊयात. प्रश्न पहा. MPSC मेन्स 2013 निरंतर विकास ही संकल्पना म्हणजे शाश्वत विकास, निरंतर म्हणजे शाश्वत, निरंतर विकास ही संकल्पना प्रथम कोठे मांडण्यात आली. MPSC मेन्स 2013 कोठे मांडण्यात आली होती तुम्हाला सांगता येईल का. आता वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी आपण जे अभ्यासलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सहजपणे सांगता येईल. आता या ठिकाणी हे मुद्दे आपण समजावून घेतले. या मुद्द्यांबरोबरच आपल्याला आपण जो उल्लेख केलेला होता तर त्याचा सुद्धा थोडासा आपण या ठिकाणी विचार करूयात. म्हणजे काय, तर नैसर्गिक स्रोतांचं जतन करण्याबाबतचा हा जगातला पहिला अहवाल होता. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी नोंद करून घेऊयात. नैसर्गिक स्रोतांबाबतचा. आता पहा, नैसर्गिक स्रोतांबाबतचा किंवा स्रोतांचे जतन करणारा जगातील पहिला अहवाल आणि शाश्वततेची व्याख्या करण्यात आली. याच्यामध्ये शाश्वततेची व्याख्या याच्यामध्ये करण्यात आली. अशा प्रकारे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. आणि त्याच्यानंतर शाश्वत विकास ही संकल्पना प्रथम कुठे मांडण्यात आली, तर वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजीमध्ये मांडण्यात आली. हे या ठिकाणी आपल्याला प्रश्न सोडवता येईल. मानवी पर्यावरण परिषद 1972. आता या ठिकाणी शाश्वत विकास ही संकल्पना आपण समजावून घेऊयात. आणि त्याच्या पुढे आपल्याला शाश्वत विकास परिषद सुद्धा समजावून घ्यायची आहेत की ज्याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. शाश्वत विकास आपण आतापर्यंत जे शिकलो त्याच्यातून व्याख्या समजावून घ्यायची आहे.
या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सामाजिक विकास करायचा आहे, आर्थिक विकास करायचा आहे, अर्थव्यवस्थेची वाढ सुद्धा करायची आहे. पण हे सगळं करत असताना सर्व समाज जो आपण विकास साध्य करणार आहोत तो विकास सर्वसमावेशक विकास असायला हवा. म्हणजे थोडक्यात आर्थिक वाढ करत असताना त्या आर्थिक वाढीला आपल्याला सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाची जोड द्यावी लागेल. आणि असं केलं तरच आपण केलेला विकास हा दीर्घकाळ टिकून राहणार आहे. लक्षात येतं? आर्थिक वाढ होत असताना त्या वाढीसोबत सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास असावा लागणार आहे. आणि असं केलं तरच आपण केलेला विकास हा दीर्घकाळ टिकून राहणार आहे. तशा प्रकारे हा शाश्वत विकास आहे, त्याच्या मागची ही संकल्पना आहे, हे आपल्याला समजावून घ्यायची होती. यानंतरचं पहा, शाश्वत विकास परिषद. आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे शाश्वत विकास परिषदेचं. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं की शाश्वत विकास परिषद तुम्हाला या ठिकाणी दिसते भरलेली. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास परिषद असं आपण त्याला म्हणूया. त्याला मानवी पर्यावरण परिषद 1972 असा उल्लेख आपण या ठिकाणी करतोय. तर या मानवी पर्यावरण परिषद 1972 वर अनेक वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहे. मानवी पर्यावरण परिषद 1972. काय महत्व आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून? सुरुवातीला विचार करा की जगातली ही पहिली मानवी पर्यावरण परिषद आहे. या परिषदेचं आयोजन कोणी केलेलं असेल? संयुक्त राष्ट्रसंघ, संयुक्त UN देऊयात आपण या ठिकाणी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कोणी आयोजन केलं या परिषदेचं? तर युनायटेड नेशन्सनी, संयुक्त राष्ट्रसंघाने. आता ही जी पहिली पर्यावरण परिषद आहे ती कोणत्या कालावधीमध्ये झाली? या ठिकाणी आपल्याला सांगता येईल 5 जून ते 16 जून या कालावधीमध्ये झाली. कोणत्या कालावधीमध्ये पार पडली? कोठे पार पडली? स्टॉकहोम. स्टॉकहोम, स्वीडन या ठिकाणी पार पडली. स्वीडन, स्टॉकहोम, स्वीडन या ठिकाणी पार पडली. पहा, कोणी भरवली? युनायटेड नेशन्सनी. केव्हा पार पडली? 5 जून ते 16 जून मध्ये. आणि कोणत्या ठिकाणी झाली? तर स्टॉकहोम, स्वीडन. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर असं विचारले की पहिली पर्यावरण परिषद कोठे, केव्हा आणि कोणी, हे ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळालं. ही मानवी पर्यावरण परिषद भरलेली होती आणि याचा उद्देश आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावा लागतो. उद्देश विचारतात परीक्षेमध्ये. काय उद्देश असेल? आतापर्यंत जो आपण अभ्यास केला, आर्थिक विकास करायचा आहे. आर्थिक विकासामध्ये पर्यावरण बदलाचा विचार करणं, पर्यावरणामध्ये जो बदल होतोय त्याचा विचार करायचा हा उद्देश होता. आर्थिक विकासामध्ये पर्यावरण बदलाचा विचार करणं हा उद्देश या मानवी पर्यावरण परिषद 1972चा होता. हे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. या परिषदेचं महत्त्व काय आहे? तर या परिषदेमध्ये स्टॉकहोम घोषणा करण्यात आली. आपण त्याला स्टॉकहोम डिक्लेरेशन असंही म्हणतो. स्टॉकहोम घोषणा आपल्याला या ठिकाणी करण्यात आलेली होती. तर हे या परिषदेचं महत्त्व आहे. आता ही स्टॉकहोम घोषणा काय होती? तर या स्टॉकहोम घोषणा जी करण्यात आली तर त्या स्टॉकहोम घोषणेमध्ये 26 तत्वांचा समावेश होता. 26 प्रिन्सिपल्स, आपण 26 प्रिन्सिपल्स असं म्हणूयात. 26 तत्वे. स्टॉकहोम घोषणा झाली, त्याच्यामध्ये 26 तत्वांचा समावेश करण्यात आलेला होता. मग ही 26 तत्व कशा संबंधीची होती? साहजिकच आहेत, पर्यावरण आणि पर्यावरणाचा विकास किंवा आर्थिक विकास आणि पर्यावरण याबाबतच्या या 26 तत्वांचा समावेश या स्टॉकहोम घोषणेमध्ये करण्यात आलेला होता. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट आपल्यासाठी परीक्षेसाठी महत्त्वाची आहे.
आपल्याला जर असं विचारलं की आर्थिक विकासामध्ये पर्यावरण बदलाचा विचार सर्वप्रथम कोणत्या परिषदेमध्ये करण्यात आला? आर्थिक विकासामध्ये पर्यावरणाचा बदल, पर्यावरणाचा विचार पहिल्यांदा कोणत्या परिषदेमध्ये करण्यात आला? तर मानवी पर्यावरण परिषद 1972 परिषद आहे. त्या परिषदेमध्ये आर्थिक विकासामध्ये पर्यावरण बदलाचा सर्वात प्रथम विचार करण्यात आला. आणि याच्यामध्ये हे सगळं करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास कोणत्या प्रकारे थांबवता येईल याचा विचार या परिषदेमध्ये करण्यात आलेला होता. यावेळीचा जर विचार केला तर त्यावेळी सस्टेनेबल हा शब्द नव्हता, तर एन्व्हायरमेंट हा शब्द होता. म्हणजे थोडक्यात शाश्वत हा शब्द नव्हता, तर पर्यावरण हा शब्दाचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला होता. या परिषदेमध्ये एक महत्त्वाची चर्चा करण्यात आली. त्या चर्चेमध्ये ठरवण्यात आलं की आपण सगळे मिळून काय करूयात की एका आयोगाची स्थापना करूयात. आणि हा आयोग काय करेल की पर्यावरणाचा विकास करत, पर्यावरणाचा ऱ्हास कशा प्रकारे कमी होईल आणि आर्थिक विकास कशा प्रकारे करता येईल याविषयीची पुढची टाईमलाईन आपल्याला हा आयोग देईल. पुढची दिशा कशी असेल याविषयी हा आयोग प्रयत्न करेल, आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे आपण सगळे मिळून काय करूयात, एका आयोगाची स्थापना करूयात, असं या मानवी पर्यावरण परिषद 1972 मध्ये ठरवलं गेलं. आणि मग हे जे त्यांनी सगळ्यांनी ठरवलं होतं मिळून की आपण एका आयोगाची निर्मिती करूयात, खरोखरच आयोगाची निर्मिती केली का? तर खरोखरच आयोगाची निर्मिती केली. तर ज्यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची निर्मिती केली त्यांचं नाव होतं ब्रुटलँड. ब्रुटलँड यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची निर्मिती केली. अशा प्रकारे हा ब्रुटलँड आयोग आपल्याला पुढच्या अभ्यासामध्ये अभ्यासता येईल. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात जी मानवी पर्यावरण परिषद परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी सांगितली आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायची. याच्यावरती प्रश्न येतील, प्रश्न येऊन गेलेले आहेत. एकदा आपण रिव्हिजन करूयात. मानवी पर्यावरण परिषद कोणामार्फत? संयुक्त राष्ट्रसंघामार्फत, युनायटेड नेशन्स मार्फत. कधी, कोणत्या कालावधीत? 5 जून ते 16 जून. कोठे? स्टॉकहोम, स्वीडन या ठिकाणी. उद्देश काय होता ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये काय झालं? स्टॉकहोम घोषणा करण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये 26 तत्वांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला होता, असा आपण उल्लेख केलेला होता. आणि याच्यामध्ये ही जी परिषद भरलेली होती ते या परिषदेमध्ये काय ठरवण्यात आलं की आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी, म्हणजे आर्थिक विकास करत असताना पर्यावरणपूरक कसा विकास करता येईल याचा विचार करण्यासाठी एक आयोग आपण नेमूयात. तो आयोग आपल्याला पुढची दिशा ठरवून देईल, पुढची टाईमलाईन ठरवून देईल, अशा प्रकारे सांगण्यात आलं. मग खरोखरच एक आयोग नेमला. तो ब्रुटलँड यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमलेला होता. आणि हा जो उद्देश होता तो आपल्याला उद्देश काय सांगितलेलं होतं की आर्थिक विकासामध्ये पर्यावरण बदलाचा विचार करणं या उद्देशानं ही मानवी पर्यावरण परिषद 1972 मध्ये भरलेली होती. आता याच्यावरती आलेला प्रश्न आपण समजावून घेऊयात की कशा प्रकारे याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद केव्हा स्टॉकहोम, स्वीडन येथे आयोजित करण्यात आली होती? सांगता येईल का? काय म्हटलं होतं आपण? 5 जून ते 16 जून 1972. या ठिकाणी अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. प्रश्न पहा, जोड्यांच्या स्वरूपातही विचारलाय. या ठिकाणी आपल्यासाठी यात महत्त्वाचं काय आहे? स्टॉकहोम परिषद. आपण म्हटलं ना स्वीडन, स्टॉकहोम या ठिकाणीच. कुठलं साल दिसतंय? वर्ष 1972 हे आपल्याला या ठिकाणी हे सापडतंय. तर अशा प्रकारे प्रश्न याच्यावरती येतात. आपण पुढे पाहणार आहोत. आता आपण म्हटलं की या परिषदेमध्ये एक आयोग नेमण्याचं ठरवलं होतं, तो ब्रुटलँड अहवाल होता. मग ब्रुटलँड अहवाल आपल्याला आता अभ्यासावा लागणार आहे. मानवी पर्यावरण परिषद 1972चा या ठिकाणी आपण विचार केला, त्याच्यावरचे प्रश्न आपण या ठिकाणी समजावून घेतले. आता पहा, मानवी पर्यावरण परिषदेला अनुसरून भारतात करण्यात आलेले कायदे. मानवी पर्यावरण परिषद जी झाली तर त्याला अनुसरून भारतात काही कायदे करण्यात आले. तर मानवी पर्यावरण परिषदेला अनुसरून भारतामध्ये कोणते कायदे करण्यात आले हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कोणते करण्यात आलेले आहेत पहा. फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980 आणि द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986, म्हणजे थोडक्यात आपल्याला वन संवर्धन कायदा 1986
1980 मध्ये करण्यात आला आणि पर्यावरण संरक्षण कायदा 1986 मध्ये करण्यात आला. वन संवर्धन कायदा 1980. आणि पर्यावरण संरक्षण कायदा 1986. अशा प्रकारे मानवी पर्यावरण परिषदेला अनुसरून भारतात करण्यात आलेले कायदे कोणते असा प्रश्न याच्यापूर्वी येऊन गेलेला आहे. तो प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. अशा प्रकारे 2 कायदे करण्यात आले मानवी पर्यावरण परिषदेला अनुसरून भारतामध्ये करण्यात आलेले कायदे. प्रश्न पहा या ठिकाणी, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 हा पुढील आंतरराष्ट्रीय परिषदेचे निर्णय अंमलबजावणी करण्याकरता पारित करण्यात आलेला होता. कोणत्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये निर्णय झाला त्याची अंमलबजावणी करण्याकरता आपण काय म्हटलं की सगळ्या सदस्यांनी ठरवलं की आपापल्या देशामध्ये आपण बंधनं लादून घ्यायची आहेत आणि त्यानुसार काही कायदे करायचे आहेत, नियम लागू करायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, स्टॉकहोम कुठे झाली होती, स्टॉकहोम जून 1972. तर अशा प्रकारे प्रश्न याच्यावरती विचारण्यात आलेले. कोणते 2 कायदे करण्यात आलेले होते. आता या ठिकाणी 1986ला पर्यावरण संरक्षण अधिनियमाबाबत यामध्ये या ठिकाणी विचारलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत. पर्यावरण व विकास आयोग. यानंतर पर्यावरण विकास आयोग. आपण म्हटलं होतं की स्टॉकहोम परिषदेमध्ये मानवी पर्यावरण परिषद 1972 जी झाली त्याच्यामध्ये ठरलं की आपण सगळ्यांनी मिळून एक आयोग नेमवायचा आहे. तो आयोग आपल्याला पुढची दिशा ठरवून देईल, टाइमलाईन ठरवून देणार आहे. मग तो आयोग नेमला ब्रुटलेंड यांच्या अध्यक्षतेखाली. आता या ठिकाणी पहा, पर्यावरण विकास आयोग WCED या संक्षिप्त नावाने याला ओळखलं जातं. माहिती असणं गरजेचं आहे की WCED वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट, वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट म्हणजे WCED. पुन्हा एकदा पहा, स्थापना कोणी, UN संयुक्त राष्ट्रसंघाने स्थापना केली, UN ने केलेली आहे. स्थापना कधी झाली, 1983 मध्ये झाली. याचा अहवाल कधी झाला, 1987 मध्ये अहवाल प्रकाशित झाला. म्हणजे नेमणूक कधी केली आणि त्याचा अहवाल कधी प्रकाशित झाला हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि हाच जो अहवाल आहे यांचं ग्रो हार्लेम ब्रुटलँड असं नाव आहे, या ठिकाणी ठेवायचं लक्षात. ग्रो हार्लेम ब्रुटलँड असं यांचं नाव आहे. ग्रो हार्लेम ब्रुटलँड लक्षात आलं. WCED आपण म्हटलं या ठिकाणी वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट हे. त्यानंतर UN युनायटेड नेशन्स मार्फत याची स्थापना 1983ला स्थापना झाली. 1987ला त्यांचा अहवाल प्रकाशित झाला. नाव ग्रो हार्लेम ब्रुटलँड, यालाच ब्रुटलँड कमिशन असं सुद्धा म्हणतात. आणि यांनी जो अहवाल दिला त्या अहवालाचं नाव होतं आवर कॉमन फ्युचर, हे लक्षामध्ये ठेवायचं. अहवालाचं नाव काय आहे, आवर कॉमन फ्युचर, आवर कॉमन फ्युचर असं यांच्या अहवालाचं नाव आहे. अशा प्रकारे याला आपण पर्यावरण व विकास आयोग असं म्हणतो. लक्षात येतं. पर्यावरण आणि विकास आयोग काय आहे पहिल्यांदा समजावून घ्या. आपण उल्लेख केल्याप्रमाणे WCED याचं संक्षिप्त रूप पर्यावरण आणि विकास आयोगाचं. स्थापना युनायटेड नेशन्स, 1983 मध्ये स्थापना, अहवाल 1987 मध्ये सादर आहे. ग्रो हार्लेम ब्रुटलँड यांचं नाव आहे, ब्रुटलँड कमिशन असंही म्हणतात याला. आणि यांनी जो अहवाल जाहीर केला त्याला आवर कॉमन फ्युचर या नावाने ओळखलं जातं. त्या अहवालाला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता विचार करा, हे सगळं झालं, सगळ्यांनी ठरवलं त्याप्रमाणे आयोग पण नेमला, ब्रुटलँड आयोग त्याला म्हटलं गेलं. त्यांनी अहवाल पण सादर केला 1987ला. काय उद्देश होते हे सगळं करण्याला,
आपण म्हटलं की आर्थिक वाढ होते. आर्थिक वाढ होत असताना मानवी पर्यावरण आणि नैसर्गिक स्रोत, आपण कशाचा उल्लेख करतोय पहा, मानवी पर्यावरण प्लस नैसर्गिक स्रोत यांचा जो ऱ्हास होतोय आणि त्या ऱ्हासाचा आर्थिक आणि सामाजिक विकासावर जो परिणाम होतोय याचा अभ्यास ब्रुटलँड आयोगाने करायचा होता. ग्रो हार्लेम ब्रुटलँड कमिशनने त्याचा अभ्यास करायचा होता. त्याशिवाय हे सगळं अभ्यास तर करायचा आहे, परिणाम काय होतो हे ठीक आहे, पण हा परिणाम दूर करण्यासाठी, शाश्वत विकास करण्यासाठी वर्तमान काळामध्ये ज्या मानवाच्या गरजा आहेत त्या गरजा अशा पद्धतीने पूर्ण करायच्या आहेत पुढच्या कालावधीमध्ये जाऊन की जेणेकरून भावी पिढी जी येणार आहे त्या भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्यावरती त्याचा परिणाम होणार नाही. म्हणजे जी काही साधन सामग्री आहे ती साधन सामग्री आपल्याला संपवायची नाही, तर पुढच्या पिढीसाठी सुद्धा ते ठेवायचे आहे. म्हणजे थोडक्यात विकास शाश्वत होण्यासाठी आपल्या ज्या वर्तमान काळातील ज्या गरजा आहेत त्या गरजा आपल्याला अशा पद्धतीनं पूर्ण करायच्या आहेत की जेणेकरून भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्यावर याचा परिणाम होणार नाही. तशा प्रकारचा उद्देश या ब्रुटलँड आयोगाचा होता. याचा अभ्यास ब्रुटलँड आयोगानं करायचा होता आणि त्याच्यावरती शिफारशी सुचवायच्या होत्या. ठीक आहे, शिफारशी सुचवायच्या होत्या. मग या अहवालाची वैशिष्ट्य काय आहेत हे आपल्यासाठी आता महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती कदाचित परीक्षेमध्ये आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकेल किंवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. या अहवालाचं वैशिष्ट्य आहे की या अहवालामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंटवरती म्हणजे शाश्वत विकासावरती भर देण्यात आला आणि या अहवालामध्ये शाश्वत विकासाची व्याख्या करण्यात आली. शाश्वत विकासाची व्याख्या, शाश्वत विकासाची व्याख्या करण्यात आली या अहवालामध्ये. तर हे या अहवालाचं वैशिष्ट्य आहे. हे व्यवस्थित लक्षामध्ये ठेवायचं, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. याच्यामध्ये आपल्याला नेमका कशासाठी उद्देश होता, आपण उल्लेख केल्याप्रमाणे की आर्थिक वाढ होत असताना मानवी पर्यावरण आणि नैसर्गिक स्रोत यांच्या होत असलेला ऱ्हास आणि त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकासावरची जो परिणाम होतोय त्या परिणामाचा अभ्यास करायचा आहे. नुसताच परिणामाचा अभ्यास करायचा नाही, तर हे सगळं होत असताना विकास शाश्वत होण्यासाठी वर्तमान काळातील मानवाच्या गरजा अशा पद्धतीनं पूर्ण करायच्या आहेत की जेणेकरून भावी पिढी जी पुढे येणार आहे त्या भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्यावरती याचा परिणाम झाला नाही पाहिजे, याचा अभ्यास या ब्रुटलँड कमिशननं करायचा होता. यांनी त्याचा अभ्यास केला. शाश्वत विकास म्हणजे नेमकं काय, या शाश्वत विकासाची व्याख्या या कमिशननं केलेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता पहा 83-87 हे लक्षात ठेवायचं. आवर कॉमन फ्युचर अहवालाचं नाव लक्षात ठेवायचं आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि शाश्वत विकासाची व्याख्या करण्यात आली हे लक्षामध्ये ठेवायचं. याच्यावर आलेले प्रश्न आपण समजावून घेऊया. MPSC मेन्स 2012चा प्रश्न आहे. कोणत्या मंडळानं शाश्वत विकास संकल्पना अस्तित्वात आणली? आता तुम्हाला सांगतोय कोणत्या मंडळानं शाश्वत विकास संकल्पना अस्तित्वात आणली. पहा काय नाव होतं, पर्यावरण आणि विकास मंडळ. आपण जे म्हटलं होतं 1987 मध्ये अहवाल सादर केला, हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे पहा पर्यावरण आणि विकास आयोग, ब्रुटलँड कमिशन पण त्याला म्हणतोय. ते 1987 मध्ये पर्यावरण आणि विकास मंडळ. तशा प्रकारे कोणत्या मंडळानं शाश्वत विकास संकल्पना अस्तित्वात आणली. आता या ठिकाणी पहा आपण काय म्हटलं, शाश्वत विकासाची व्याख्या करण्यात आली. तशा प्रकारे याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातील, तर हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. आपण या ठिकाणी स्टॉकहोम परिषद बघितली होती 1972ची. तोच प्रश्न पुन्हा आहे. याच्यामध्ये आता आपल्याला ब्रुटलँड अहवाल सांगायचा आहे कधीचा होता, अहवाल कधी सादर झालाय सांगता येईल 1987 मध्ये. हे दोन आपलं झालं. आता रिओ परिषद पुढे येईल आणि क्योटो प्रोटोकॉल ही आपल्याला पुढे येणार आहे, त्यामुळे हे प्रश्न पुढचेही आपल्याला सुटणार आहे. तशा प्रकारे याच्यावरती आलेले प्रश्न आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता पहा पुढचा प्रश्न MPSC प्री 2016चा प्रश्न आहे.
की 1987 साली प्रसिद्ध झालेल्या ब्रुटलँड अहवालाचं शीर्षक खालीलपैकी काय? ब्रुटलँड अहवालाचं शीर्षक सांगता येईल? आवर कॉमन फ्युचर, आपलं समान भविष्य, हे आपल्याला या ठिकाणी उत्तर सांगता येईल. आपण म्हटलं होतं की त्यांचा अहवाल लक्षात ठेवा. कुठे? हे पहा, आवर कॉमन फ्युचर हा त्यांचा अहवाल आहे. यानंतर हे पहा, MPSC मेन्स 2015, इंटरनॅशनल युनियन फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस तर्फे आपण जे म्हटलेलं होतं IUCN, म्हणजे थोडक्यात आपल्याला इथे IUCN एवढं जरी म्हटलं असतं तर त्यांनी चाललं असतं. इंटरनॅशनल युनियन फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस तर्फे सादर झालेला जो अहवाल सांगितला होता आपण, शाश्वत विकासाचा अहवाल आहे असं आपण म्हटलं. वर्ल्ड कॉन्झर्वेशन स्ट्रॅटेजी, शाश्वत विकासासंबंधीचा हा अहवाल आहे. तर या स्ट्रॅटेजीमध्ये ब्रुटलँड अहवालामध्ये 1980 मध्ये चिरंतन ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली. त्या अहवालाचे शीर्षक काय होते? पुन्हा तेच आहे, आवर कॉमन फ्युचर. आता याचा तुम्हाला मराठीतला अर्थ आपले सामुदायिक भवितव्य या अर्थाने लावता येईल. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. संकल्पना मुळापासून जर माहीत असेल तर त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला सहजपणे सोडवता येतात. आता आपण मॉन्ट्रियल प्रोटोकॉल म्हणजे काय हे समजावून घेऊयात. यानंतर आपण मॉन्ट्रियल प्रोटोकॉल याविषयी माहिती समजावून घेणार आहोत. आता सुरुवातीला हा प्रोटोकॉल म्हणताना हा तहनामा करार असा आपल्याला याचा उल्लेख करता येईल. तर हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो तहनामा आहे किंवा करार आहे हा कधी, हा पहिला प्रश्न स्वतःला विचारा. तर या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल 16 सप्टेंबर 1987. कधी? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कधी? हा तहनामा करारनामा कशा? दुसरा विचार करा. आता तुमचा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा कधीही लक्षातून जाणार नाही. ज्या पद्धतीनं मी सांगतोय त्या पद्धतीनं विचार करा. आपण सुरुवातीला म्हटलं की हा तहनामा झाला कधी? 16 सप्टेंबर 1987. थोडासा विचार करा की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल तहनामा कशाशी संबंधित आहे. याच्यावरून तुम्हाला पूर्ण पॉइंट लक्षात राहील. ओझोन थराचा ऱ्हास याच्याशी संबंधित आहे. मग तुम्हाला आता अभ्यासाला आणखी सोपं होईल. ओझोन थराचा ऱ्हास याच्याविषयी तुम्ही सायन्स सब्जेक्टमध्ये वाचलेलं असेल, अभ्यास केलेला. ओझोन थराच्या ऱ्हासाशी संबंधित आहे. लक्षात आलं? तहनामा झाला 16 सप्टेंबर 1987 ला, ओझोन थराशी संबंधित आहे. ओझोन थराचा जो ऱ्हास होतोय आणि त्या ऱ्हासामुळं उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती गंभीर परिणाम झालेले आपल्याला दिसून येत आहे. आता या ठिकाणी पहा, ओझोन थराचा ऱ्हास होतोय, तो ऱ्हास रोखायचा आहे. मग काय झालं? ओझोन थराचा ऱ्हास रोखणे जर हा रोखायचा असेल, काही देश एकत्र आले आणि त्या देशांनी हा करार केलाय. काही देश एकत्र आले. पुन्हा प्रश्न, काही म्हणजे किती? 11 देश. 11 देशांनी मिळून हा करार केलेला आहे. आता या ठिकाणी 11 देशांनी मिळून करार केला, पण काय ठरवलं? काय ठरवलं? असं की ओझोन थरावर ज्याचा परिणाम होतोय, म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल हायड्रोकार्बन, क्लोरीन, ब्रोमीन हे जे आहेत याचा ओझोन थरावरती परिणाम होतोय. तर ह्या हायड्रोकार्बन, क्लोरीन, ब्रोमीन हे असणारे जे द्रव उत्पादन आहे त्या द्रव उत्पादनावर आणि त्याच्या प्रक्रियांवरती बंधनं घालण्याचा निर्धार या 11 देशांनी मिळून केला. म्हणजे थोडक्यात आपल्याला असंही म्हणता येईल, वेगळा प्रश्न, ओझोन थरावर परिणाम कशा कशाचा होतो? हायड्रोकार्बन, क्लोरीन, ब्रोमीन यांचा ओझोन थरावरती परिणाम होतो आणि मग याच्या उत्पादनांवर आणि प्रक्रियांवर बंधनं घालण्याचा निर्धार या मॉन्ट्रियल प्रोटोकॉल तहनाम्यामध्ये, करारामध्ये करण्यात आला. समजलं? याच्याशिवाय काही नाही. नावावर जाऊ नका, त्याच्यात काय आहे ते पहा. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 16 सप्टेंबर 1987, ओझोन थराचा ऱ्हास होता. तो ऱ्हास रोखण्यासाठी
ज्यामुळे ऱ्हास होतोय त्याच्या उत्पादनावर आणि प्रक्रियांवर बंधनं घालण्याचा निर्धार या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये करण्यात आला. 11 देश एकत्र आले, 11 देशांनी मिळून हा निर्धार केलेला होता. आता या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा प्रश्न काय आहे, तो ओझोन थराच्या ऱ्हासामुळे तुम्हाला जर विचारलं, ओझोन थराच्या ऱ्हासामुळे होणारे गंभीर परिणाम दूर करता यावेत यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिला प्रयत्न कोणत्या कराराच्या रूपाने करण्यात आला? ओझोन थराच्या ऱ्हासामुळे जे गंभीर परिणाम होतात ते गंभीर परिणाम टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिला प्रयत्न खालीलपैकी कोणत्या कराराच्या माध्यमातून करण्यात आला? कोणत्या प्रोटोकॉलच्या माध्यमातून करण्यात आला? तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या माध्यमातून करण्यात आलेला होता. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. आपला पुढील मुद्दा आहे इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. IPCC, इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज. याच्याविषयी आता आपण माहिती पाहूयात. साहजिकच आहे, IPCC इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज असं आपण याला म्हणतोय. पुन्हा एकदा तोच प्रश्न पहिल्यांदा समजावून घ्या. हे कधी स्थापना झाली, कोणी केली, म्हणजे आपल्याला समजायला आणखी सोपं होईल. तर पहिल्यांदा 1988 असं आपण म्हणूया, त्याची स्थापना 1988. कोणी? UN, युनायटेड नेशन्सनी स्थापना 1988 मध्ये कोणी केली? युनायटेड नेशन्स. काय आहे IPCC? या ठिकाणी IPCC मार्फत अहवाल जाहीर केला जातो. कसला अहवाल जाहीर केला जातो हे आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी IPCC मार्फत जे अहवाल जाहीर केले जातात त्यांना एक संज्ञा आहे, तर ती संज्ञा आहे AR. त्यांना AR असेसमेंट रिपोर्ट असं म्हटलं जातं. लक्षात येतं? असेसमेंट रिपोर्ट, अहवाल सादर केले, पर्यावरण विषयक अहवाल सादर केले जातात आणि त्या अहवालांना AR या संक्षिप्त नावाने ओळखलं जातं, ज्याला असेसमेंट रिपोर्ट असे म्हणतात. आत्तापर्यंत 6 अहवाल प्रकाशित करण्यात आलेले आहेत. 6वा अहवाल 2021 मध्ये पहिला टप्पा 6व्या अहवालाचा आणि 2022 मध्ये दुसरा टप्पा जाहीर झालेला आहे. लक्षात आलं? आत्तापर्यंत अहवाल 6. अलीकडच्या कालावधीमध्ये 2021 मध्ये 6व्या अहवालाचा पहिला टप्पा आणि 2022 मध्ये म्हणजे या वर्षी 6व्या अहवालाचा दुसरा टप्पा जाहीर झालेला आहे. आता या ठिकाणी हे अहवाल कधी कधी जाहीर झाले हे पण थोडक्यामध्ये लक्षात ठेवा. 1990, 1995, 2001, 2007, 2014, 2021. लक्षात आलं? कधीपर्यंत? 1995, 1990, 1995, 2001, 2007, 2014, 2021 असे 6 अहवाल आतापर्यंत IPCC जाहीर झालेले आहेत. IPCC आपण म्हणतो त्याच्या रिपोर्टला असेसमेंट रिपोर्ट, AR असेसमेंट रिपोर्ट सहजपणे समजली असेल. स्थापना 1988 कोणामार्फत? UN, संयुक्त राष्ट्रसंघ, युनायटेड नेशन्स. अहवाल पर्यावरण विषयक जाहीर होतात, त्याला असेसमेंट रिपोर्ट असं म्हटलं जातं. आत्तापर्यंत 6 अहवाल प्रकाशित झालेले आहेत. कधी कधी झालेले आहेत? 1990, 95, 2001, 2007, 2014, 2021ला 2 टप्प्यांमध्ये अहवाल सादर झाला. 2021ला पहिला टप्पा आणि 2022ला दुसरा टप्पा. ठीक आहे, आता IPCC बद्दल तुम्हाला एवढी माहिती झालेली आहे. उद्देश काय आहे? IPCCचा उद्देश काय आहे? तर या ठिकाणी मानवनिर्मित पर्यावरण बदल आणि आपण पाहतोय मानवनिर्मित पर्यावरण बदलच आहे. आपण वेगवेगळे वायू उत्सर्जन होत आहे, त्याने वेगवेगळे गॅसेस, मग याला आपण मानवनिर्मित पर्यावरण बदल असं म्हणतो. तर या मानवनिर्मित पर्यावरण बदल जो होतोय त्या बदलाचे परिणाम आणि त्यावरील पर्याय काय आहेत, तो परिणाम कमी करण्यासाठी विविध पर्याय याबाबत शास्त्रीय माहिती पुरवण्याचं काम ICC मार्फत केलं जातं. म्हणजे शास्त्रीय माहिती पुरवणं ही त्याचा उद्देश आहे. मग काय करते IPCC? यासाठी पर्यावरण बदलाचा सूक्ष्म अभ्यास करते IPCC. याशिवाय त्याच्यावर शास्त्रीय उपाय सुचवते
मग तो ऱ्हास रोखण्यासाठी, पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी मानकं ठरवण्याचं काम IPCC करते आणि त्यासाठी मग सल्ला देते कोणती मानकं ठरवली जावी. तर अशा प्रकारे IPCC बद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती सांगता येईल. लक्षात येतं? IPCC सोपं आहे पहा. 1988 युनायटेड नेशन्स रिपोर्ट सादर करते. त्याला AR 6 अहवाल प्रकाशित झाले. AR म्हणजे असेसमेंट रिपोर्ट म्हटलं जातं. हे 6 अहवाल कधी झाले या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि उद्देश काय आहे हे पण आपण उल्लेख केला की पर्यावरण बदलाचे जे मानवनिर्मित असं म्हणूयात, कारण ते महत्त्वाचं आहे. मानवनिर्मित पर्यावरण बदलाचे जे काही परिणाम आहेत आणि त्या परिणामांवर उपाय करण्यासाठी विविध पर्याय सुचवणं आणि त्याबाबत शास्त्रीय माहिती पुरवणं हा उद्देश आहे. मग त्याच्यासाठी मग आपण म्हटलं की मानकं ठरवणं आणि सल्ला देणं या प्रकारे IPCC कार्य करत असते, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे.